सो आज है वर्ल्ड थिएटर डे और हम करेंगे बहुत सारी सिनेमा की बातें या फिर इसकी जर्नी की बातें. हॅलो अँड वेलकम ऑल एमजीएम 90.8 फिल्म. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे ऍक्टर अमोद जांदे सर. नमस्ते सर, कशा आहात तुम्ही? नमस्ते नमस्ते. मी चांगला आहे. तुम्ही कसे आहात? बस खूप छान सुरू आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला वर्ल्ड थिएटर डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा जागतिक रंगभूमी दिनाच्या. थँक्यू सो मच. आणि त्यासोबत मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की तुमची थिएटर आणि सिनेमा जर्नी. तर सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया, थिएटर जर्नी कशी स्टार्ट झाली होती? ओके. तसं बघायला गेलं तर आपल्या लहानपणी संस्कार होत असतात शाळेमध्ये अॅन्युअल डेचे, गॅदरिंगचे. येस. आणि त्याच्यातून माझं सुरू झालं. आणि मी एक टाइमपास म्हणून एक ऑडिशनला गेलो होतो. एक महानाट्य होतं आणि मला वाटलं नव्हतं की माझं सिलेक्शन होईल. ओके. पण ते रंगदेवतेची कृपा म्हणा किंवा ते सगळं जुळून आलं आणि माझं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये. आणि तिथून माझी सुरुवात झाली खरं तर ह्या प्रवासासाठी, अभिनय प्रवासासाठी. आणि 2012 साली. अच्छा. हो. आणि त्यावेळेस मला खूप असं म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा स्टेजवरती आलो, इतकं छान वाटलं मला, इतकं भारी वाटलं. माझ्यासमोर खूप मोठी ऑडियन्स होती आणि हे माझी सुरुवात होती. सो मला असं वाटलं नव्हतं कधी की मी टाइमपास म्हणून ऑडिशनला गेलो होतो ना, तर सिलेक्शन झालं आणि सगळ्या अशा गोष्टी घडत गेल्या आणि मी त्या प्रोसेसमध्ये राहिलो. मग सिनेमाकडे कसं तुम्ही वळाले? सिनेमाकडे जसं मी इकडे अभिनयाचं शिक्षण घेतलं, थिएटरचं शिक्षण घेतलं, सगळ्या गोष्टी शिकत गेलो. त्यासोबत मग आता कसं आहे ना, आपल्या अर्थार्जनासाठी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सिनेमा, सिरियल, वेब सिरीज सगळंच. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागतं. येस. असं नाही की रंगभूमीतून आपल्याला काही मिळत नाही, मिळतं, पण पाहिजे तेवढं मिळत नाही. ऑफकोर्स. आणि मी अर्थार्जनाबद्दल बोलतोय, बाकीच्या गोष्टी नाही. तर मग ऑडिशन देत होतो आणि 2013 साली माझा पहिल्या चित्रपटमध्ये मला सिलेक्शन झालं आणि तो 2015 साली रिलीज झाला. तर मला लगेच 1-2 वर्षामध्येच मी शिकलो आणि प्रॉपर, आणि मला एक ऑडिशन दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालं होतं चित्रपटामध्ये. छोटासाच रोल होता त्याच्यात, पण मोठ्या मोठ्या लोकांसोबत रोल होता तो. सो त्याच्यातून पण मला खूप काही शिकायला मिळालं. तिथून माझी सुरुवात झाली चित्रपटाची. सुरुवातीला किती चॅलेंजेस आले दोन्ही फील्डमध्ये? रंगभूमीवरती अभिनय करताना किंवा थिएटर करताना सगळ्या गोष्टी, तुमची वाचा शुद्ध पाहिजे असते, वाचन चांगलं पाहिजे असतं, येस. त्यानंतर सगळ्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे असतं. ह्या सगळ्या गोष्टींना मला फेस करावं लागलं. मग त्यासाठी मी त्याच्यावरती काम केलं. मग मला, आणि सगळ्यात मेन म्हणजे मला थिएटरनी एक शिस्त लावली वेळ पाळण्याची, जे आजकाल कोणीच पाळत नाही म्हणा. तर पण मी तर पाळतो बाबा वेळ. म्हणजे इव्हन आता तुम्हाला किस्सा सांगायला आवडेल मला. येस. म्हणजे बरेचसे किस्से माझ्यासोबत घडतातच. आता मी बऱ्याच ठिकाणी जात असतो अजून प्रमुख पाहुणे म्हणून वगैरे. तर काय होतं की मला टायमिंग दिला असतो, एक पर्टिक्युलर टाइम दिला असतो, 11 वाजता सुरू होणार आहे वगैरे, असं आपण पकडूया. तर मी 10:30 रेडी असतो, पण आयोजकच मला न्यायला येत नाहीत. ते म्हणतात, अहो सर थांबा ना, थोडं लेट येऊया, थोडं लेट येऊया, कारण की गर्दी होती. पण मला रंगभूमीने एक सवय लावलेली आहे, कोणी जे थिएटर करत असतील ना, त्यांना ही सवयच आहे की कुठेही जर कुठलंही काम असेल, कुठेही जायचं असेल तुम्हाला, तर अर्धा तास आधी जाऊन थांबायचं. व्हेरी ट्रू. टाइम मॅनेजमेंट पण असायलाच पाहिजे बिंग ऍक्टर. आणि त्यासोबत रंगभूमीमध्ये काम करताना किंवा सिनेमामध्ये काम करताना काय वेगळं पण जाणवलं? सिनेमा इट्स अ डिफरंट आहे आणि थिएटर पण डिफरंट आहे. येस. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हो. आणि सिनेमामध्ये कसं असतं, तिथे एक फ्रेम असते, त्या फ्रेम मध्ये तुम्ही अभिनय करत असता. थिएटरमध्ये सुद्धा एक चौकट असते, पण ती खूप मोठी चौकट असते. तिथे पण एक फ्रेम असतेच, ज्याला आपण स्टेज म्हणतो. तर तिथे कसं असतं ना, की तिथे तुम्हाला असं अकडून किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे लाऊड करावं लागतं, जेणेकरून तुमचे एक्सप्रेशन, तुमचे हावभाव, तुमची बॉडी लँग्वेज ही शेवटला जो बसलेला प्रेक्षक आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर आणि सिनेमामध्ये कसं असतं, तिथे कॅमेरा असतो, तर कॅमेरामध्ये तिथे जास्त लाऊड करून चालत नाही. तिथे जे नॅचरल आहे तुमचं, जे नैसर्गिक आहे, जसं तुम्ही बोलतात रोजच्या आयुष्यामध्ये, तसंच तिथे बोलायचं असतं. तर ह्या गोष्टी त्याच्यातल्या फरक आहेत.
आणि मला असं वाटतं खूप सारे फरक आहेत, पण त्यातले हे मेन आपण मेन पकडूया. फरक. येस. आणि सोबतच जसं तुम्ही म्हटले की टाइम मॅनेजमेंट तुम्ही शिकले थिएटर कडून, त्यासोबत अजून काय गोष्टी आहेत ज्यांनी तुम्हाला जीवनात एक वेगळ्या स्टेजवर आणून सोडलंय? मला थिएटरनी खूप काही दिलंय. म्हणजे ज्यामध्ये मी माणसं ओळखायला शिकवलं, माझ्या इमोशन्स वरती कंट्रोल करायला शिकवलं. त्यानंतर वाचन वाढवायचं, म्हणजे वाचनाची आवड लागली मला. ओके. आणि बऱ्याचशा गोष्टी वाचण्यात आल्या आणि नवीन नवीन प्रयोग करण्याची किंवा ज्याला इम्प्रोव्हायझेशन आपण म्हणतो त्याची सवय लागली. थिएटरमध्ये कसं असतं ना, की जेवढं तुम्ही त्याच्यात जाल, तुम्ही त्याच्याबद्दल माहिती घ्याल, त्याचा अभ्यास कराल, त्याच्याबद्दल प्रॅक्टिस कराल, तर तितकं त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्याच्यात मिळतं. एक समुद्र आहे, ते खूप मोठा समुद्र आहे. त्याच्यातून म्हणजे आपण त्याचं खोली त्याची विचारच करू शकत नाही, इतकं ते डेप्थ आहे. आणि असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण मी काय केलेलं आहे, मॅन म्हणलं तर ते फक्त एक पर्टिक्युलर जेंडर वगैरे असं ते होतं. पण मी माझ्या स्वतःच एक वाक्य बनवलं की प्रॅक्टिस मेक्स अस परफेक्ट. तर हे मी थिएटरमध्ये वापरतो माझ्या, म्हणजे जे काय असेल रंगभूमी वगैरे. आजकालची तरुण पिढी ना मूवीज कडे, वेब सिरीज कडे खूप अट्रॅक्ट होते आणि कुठे ना कुठे थिएटर मागे सुटतंय, तर त्यांना तुम्ही काय सांगणार? तुम्ही हे करायलाच पाहिजे, सिनेमा, वेब सिरीज, सिरियल हे करायलाच पाहिजे. कारण की काय आहे ना, ह्याच्याने आपण लोकांपर्यंत पोहोचतो. बरोबर. पण थिएटर, रंगभूमी हे जे आहे ना, हे आपल्याला अभिनेता म्हणून अजून प्रगल्भ करते. आपल्या अभिनयाला खूप प्रगल्भ करते. नुसतं अभिनयच नाही, तिथे तुम्ही शिकतात, खूप काही गोष्टी शिकतात. दिग्दर्शन शिकतात, नेपथ्य शिकतात, रंगभूषा शिकतात, वेशभूषा शिकतात, संगीत शिकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात ना तिथे, तर ह्याचा फायदा तुम्हाला कुठे ना कुठेतरी होतोच. आणि माझं असं म्हणणं आहे की एक वेळ रंगभूमीने आपल्याला विसरलं तरी चालेल, पण आपण रंगभूमीला विसरलेलं नाही पाहिजे. व्हेरी ट्रू. असं मला वाटतं. आणि एका ऍक्टरची रिअल सुरुवात तर तिथेच होती. हो, ते बेस, तो पायाच आहे ना. म्हणजे जर तुमचा पाया जेवढा भक्कम असेल तेवढी बिल्डिंग तुमची मोठी राहील ऍक्च्युली. आणि थिएटर तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे हे तर मला कळालं, पण काय अनुभव असणार आहे, कोणता तो मेमोरेबल मोमेंट असणार आहे जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करणार? मी तो सांगतो की जो मी पहिला तुम्हाला सांगितलं ना, टाइमपास साठी ऑडिशनला गेलो होतो, ते महानाट्य होतं. ओके. तर महानाट्यामध्ये कसं असतं, एक खूप मोठा स्टेज असतो, म्हणजे 80 ते 100 फुटाचा स्टेज असतो. आणि तुमच्यासमोर ऑडियन्ससाठी कसं, थिएटर म्हणजे आताचे जे आपण बघतो की थिएटर, नाट्यगृह जे आहेत, तिथे कॅपॅसिटी असते 300, 400, 500 लोकांची. महानाट्य म्हणलं ना, तिथे कॅपॅसिटी नसते. तिथे ऑडियन्स 1000, 500, 1000, 10,000 असा ऑडियन्स असतो. तर मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये ज्यावेळेस माझी एंट्री होती त्या महानाट्यामध्ये, माझीच पहिली एंट्री होती, आणि मी एंट्री घेतली आणि माझ्यासमोर आपल्या छत्रपती संभाजीनगरची गोष्ट आहे, सांस्कृतिक मंडळ आहे ना आपल्या इथलं, तर ते पूर्ण गच्च भरलेलं होतं. ओके. म्हणजे ते वरती सुद्धा तिकडे बाल्कनी सुद्धा जागा नव्हती, एवढं सगळं भरलं होतं. तर माझी एंट्री झाली आणि समोर ऑडियन्स बघितला. असं होतं लोकांना की घाबरतात, बरोबर, थरथरायला होतं किंवा घाम फुटतो. मला तसं काहीच झालं नाही. आणि मी ज्यावेळेस तो ऑडियन्स बघितला त्यावेळेस ना, मला इतकं गहिवरून आलो माझ्या स्वतःला की अरे वा, मला हेच तर करायचं होतं आयुष्यामध्ये. मला याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही. मी उगाच दुसऱ्या गोष्टींच्या नादी लागलो होतो. आणि माझी लहानपणाची पण आठवण सांगतो तुम्हाला की म्हणजे शाळेत गॅदरिंग वगैरे असायच्या ना, तर त्याच्यातून मला एकदा काहीतरी काय झालं होतं, मला घेतलं नाही वाटतं. तर मला एवढं आठवत नाही, पण मी रडलो होतो की मला घेतलं का नाही तुम्ही गॅदरिंग मध्ये. एक कुठलं स्किट असेल, डान्स असेल, पण मला पाहिजे, मी करायचोच लहानपणी. लहानपणापासून चित्रपट वगैरे बघण्याची आवड, त्यांच्यासारखं करून बघण्याची आवड. तर मला आणि बाकीच्या लोकांप्रमाणे जसं सगळ्यांच्याच घरी असतं की इंजिनियर हो, डॉक्टर हो, हे हो, ते हो, पण मलाही तसं वाटत होतं. पण खरं तर हे रंगदेवतेची कृपा म्हणावी की तिने मला तिच्या सानिध्यात घेतलं आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो. पेरेंट्सचा सपोर्ट होता इनिशियली? हो, पेरेंट्सचा मला इमोशनली खूप सपोर्ट होता. फायनान्शियली आमची परिस्थिती खूप डाऊन होती आणि आता सध्या तरी मिडल क्लासमध्ये आलोय आम्ही.
त्यावेळेस तर खूपच डाऊन होती. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी, माझ्या नातेवाईकांनी, म्हणजे माझ्या आईकडचे नातेवाईक असतील, माझ्या वडिलांनी, आईनी, बहिणीनी, माझी सख्खी बहीण, आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला इमोशनली खूप सपोर्ट केला. कारण की काय, ह्याच्यामध्ये इमोशनल सपोर्ट तुम्हाला खूप लागतो. म्हणजे काय होतं ना की एखादं नाटक असेल, त्या नाटकामध्ये कुठलं तरी एखादा सीन असेल रडायचा वगैरे, त्याची प्रॅक्टिस करायची गोष्ट असते सगळ्या. तर मी प्रॅक्टिस करत घरच्यांना करून दाखवायचं. घरच्या म्हणजे नाही, असं मग असं कर, हे करते, हे छान वाटतं, हे चांगलं वाटतंय, आम्हाला तर काही कळत नाही पण हे छान वाटतंय बघायला, असं ते म्हणायचं. म्हणजे तुम्हाला छान वाटतंय ना, म्हटलं बेस्ट. तर हे असं खूप काही सपोर्ट त्यांनी मला केला आणि अजूनही करतात. आता जे नवीन लोक येत आहे थिएटरमध्ये असू किंवा सिनेमामध्ये, सो या नवीन येणाऱ्या लोकांना तुम्ही काय मेसेज देणार? हाच ना की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अर्थार्जनासाठी बरोबर आहेत, पण तुम्ही थिएटर करून या. रंगभूमीशी एकदा त्याचं ते संस्कार असतात थोडक्यात. हे रंगभूमीचे संस्कार आहेत आपल्यावरती, ते संस्कार झालेच पाहिजेत. त्यांनी काय होतं ना की पुढे सिनेमा, सिरियल याला प्रॉब्लेम येत नाही. कारण की काय, तुमचा बेस आधीच पक्का झालेला असतो. मग किती त्याच्यावरती 100 मजली बिल्डिंग बांधा नाही तर कुठली बिल्डिंग बांधा, एकदा बेस प्रॉपर झाला ना तुमचा, आणि बेस म्हणजे आपली रंगभूमी, थिएटर करायलाच पाहिजे. आणि त्याचं शिक्षण घ्या प्रॉपर. अभिनयाचं शिक्षण हे प्रॉपर घेणं गरजेचंच आहे. थिएटरमध्ये ते तुम्हाला मिळतच. म्हणजे जसं तुम्ही नाटक करा, त्याची प्रॅक्टिस होत राहते, प्रयोग करत राहाल. प्रत्येक प्रयोग हा वेगळाच असतो, तो सेम नसतो. भला नाटकही, स्क्रिप्टही, संहिता जे आहेत ते सगळे सेम असतील, पण ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजे शोज लावतात, त्या प्रत्येक शोज मधून तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि अभिनयासाठी तर तुम्हाला मी सगळ्यांनाच सांगतो की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी प्लीज या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्या. याचं नॉलेज घेता तुम्ही जर हा नाही मला बोलता येतं चांगलं, मी करू शकतो, तसं नाहीये. तुम्हाला बोलता येतं, पण बाकीच्या पण गोष्टी असतात ना. तुम्हाला फक्त बोलता येतं. एक्सप्रेशन, व्हॉट अबाउट एक्सप्रेशन, तुमचे बॉडी लँग्वेज, ते कॅरेक्टरायझेशन. आणि असं म्हणतात की थिएटरमध्ये परकाया प्रवेश होत असतो. हा, परकाया प्रवेश त्याला म्हणतात. बरेचसे त्याचे उदाहरणं पण आहेत, बरेचसे चित्रपट पण आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एक ऍक्टरनी असं काम केलेलं आहे की असं वाटतच नाही की तो ऍक्टर आहे म्हणून, तो ते कॅरेक्टरच वाटतो. त्याला म्हणतात परकाया प्रवेश. ही टेक्निक जी आहे ती त्याच्यात शिकवली जाते ना. असं बाहेर कुठे तुम्हाला शिकायला मिळणार आहे का? ऍब्सोल्युटली नॉट. नाही. तसं तुम्ही जर न शिकता जर तुम्ही आलात तर तुम्ही वरवरच राहाल ना, डेप्थ मध्ये जाऊच शकणार नाही. बरोबर. आणि आजकाल सगळे फक्त नेम फेम साठीच बघताय, सो तो एक प्रॉब्लेम आहे. तो आहेच. पण मला असं वाटतं की नेम फेमच्या मागे पळण्यापेक्षा आहे ना, तुम्ही स्वतःला चांगलं, परफेक्ट आणि बेस्ट बनवण्याच्या मागे पळा. नेम फेम झक मारत तुमच्या मागे येतं. ऍक्च्युली थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे आला, त्यांनी तुमची जर्नी शेअर केली. आणि थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल वर्ड्स अँड टाइम. येस, थँक्यू सो मच. 90.8 FM नी मला इथे बोलवलं, MGM रेडिओवाल्यांनी इथे बोलवलं. तुम्ही सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि आजचं मला खूप छान वाटलं की आज जागतिक रंगभूमी दिनाने मला इथे बोलवलं, माझी मुलाखत घेतली. थँक्यू सो मच टू यू सर. थँक्यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.